हाय मित्रांनो, इंडिया वर्सेस इंग्लंड दुसरा टेस्ट। खूप असा मस्त दिवस आजचा आहे ना, 5वा दिवस गेलेला आहे। इंडियाने आहे ना 1 साइड दुसरा टेस्ट जिंकलेला आहे आणि बर्मिंगहम या स्टेडियममध्ये आहे ना 1967 पासून ते 2024 पर्यंत आहे ना एक पण मॅच जिंकले नव्हते। आतापर्यंत टोटल 8 मॅच झालत्या, त्याच्यातले 7 हारले होते आणि एक ड्रॉ झालता। पण या वर्षी शुभमन गिलच्या युवा टीमनं आणि शुभमन गिलने आहे ना दाखवले की जे आतापर्यंत ज्या प्लेअरला नाही जमलं त्या ना या भावानं आहे ना एकट्या म्हणजे पूर्ण टीमनं करून दाखवले। हेजादी हजरुद्दीन द ग्रेट लेजंड कॅप्टन लेजंड आपल्या ना प्लेयर बॅट्समन हे होते, पण ते आहे ना त्यांना जमलं नाही आणि भावानं आहे ना 58 वर्षानंतर नाही ना हे करून दाखवले की बर्मिंगहमचा आहे ना घमंड भावानं आहे ना तोडलेला आहे। आणि इंग्लंड आहे ना भारताविरुद्ध आहे ना टेस्ट मॅच एक पण आहे ना हारले नव्हते, पण 58 वर्षानंतर नाही ना हा इतिहास बदललेला आहे। हिस्टोरिकल मोमेंट आहे टीम इंडियासाठी आणि भारतीय क्रिकेट फॅनसाठी आणि इंडिया टीमसाठी खास करून। आणि आकाशदीप सिंग आयुष्यपत रे काय बॉलिंग केला, एकेकांची काय दांडी उडवला आहे आणि खास करून हॅरी ब्रुकला तर बॉल कळलाच नाही। आयुष्यपत काय बॉलिंग केला रे तो। जो रूटचं तर आहे ना इंग्लंडचा सगळ्यात खतरनाक टेस्टमध्ये बॉल तो आपला आहे ना बॅट्समन 13,000 रन पूर्ण केलेला आहे टेस्टमध्ये। त्याला असं बॉल घातलाय, त्याला बॉल का आहे ना कळला येते ना, तो स्वतःहून आहे ना शॉक झालता। आणि आपला हॅरी ब्रुक लॉलीपॉप त्याला पण काय विकेट काढला, चुम्मेश्वरी परफॉर्मन्स केला आहे भावांनो आपला आकाशदीपनं। त्यानंतरनं जे स्मिथला काय गंडोला रे खतरनाक, तो एकटा असा प्लेअर होता की आहे ना जसं भारतासाठी शुभमन गिलने खेळलेला आहे ना तसंच आहे ना आपला जे स्मिथ आहे ना इंग्लंडसाठी फर्स्ट इनिंग आणि सेकंड इनिंगला पण आहे ना खेळला आहे। आणि तो फर्स्ट इनिंगला 184 आहे ना नाबाद होता। त्याला भारत आहे ना विकेट म्हणजे भारताने आहे ना हे जे विकेट आहे ना म्हणजे भारताला त्याचं विकेट आहे ना मिळालं नाही। आणि ह्या इनिंगला आहे ना आकाशदीपनं काय त्याला म्हणजे असलं गंडवलं आहे ना की विचारू नका। मस्तपैकी आहे ना पहिल्या बॉलला त्याचे आहे ना 3 रन आले। त्यानंतर आहे ना जे स्मिथ जसं स्ट्राईकवर आला मुद्दामन तो आहे ना शॉर्ट बॉल मारला, पहिल्या शॉर्ट बॉलला तो नुसता असा आहे ना फ्लिक केला आणि तो आहे ना 6 गेला। तिसऱ्या बॉलला काय पुढे येऊन त्याने आहे ना जे स्मिथनं आहे ना आकाशदीपला जे काय 6 मारला आयुष्यपत कडक। त्यानंतर आहे ना आकाशदीपनं आहे ना स्लोवर आहे ना बाउन्सर टाकला आणि त्याला ते आहे ना पिक करता नाही आलं आणि ते आहे ना डायरेक्ट उचलला आणि मस्तपैकी आहे ना कॅच धरला। आणि भारताला वाटलं आता आपली मॅच आहे भाई, इथं हिस्टोरिकल मोमेंट तयार होते। पण ह्याच्या आधी आहे ना आकाशदीपला आहे ना मोहम्मद सिराजने विचारलं होता की अजून एक वर करणार का, तुला विकेट मिळू शकते का असं तुला वाटतंय। तर आहे ना आकाशदीपने आहे ना सरळ असा हात वर केला, भाई होऊ शकते म्हणला, तो बॉल दे म्हणला। लगेच त्याने ना बॉल दिला केला आणि लगेच पुढच्या ओव्हरला आहे ना आकाशदीपनं विकेट आहे ना काढला आणि स्वतःचा आहे ना पंजा खोलला। आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये आहे ना इंटरनॅशनल टेस्टमध्ये आहे ना तो पहिल्यांदा आहे ना 5 विकेट घेतलेला आहे। आणि अतिसुंदर आयुष्यपत अतिसुंदर नाही ना वॉशिंग्टन सुंदरने आहे ना अतिसुंदर अशी आहे ना बेन स्टोक्सची आहे ना विकेट घेतलेली आहे। काय बॉल घातला तो खल्लास कडक कडक औसे मौसे धुल्ला विकेट घेतलाय तो नुसतं विकेट आकाशदीप। आणि खरंच आपलं सिराजनं पण आहे ना एक कॅच असं धरला आहे आयुष्यपत। डाय मारून फास्टर आहे ना बॉलर आहे ना कधी आहे ना एवढं परफेक्टपणे आहे ना डाय मारत ते नाही, पण मोहम्मद सिराजनं काय डाय मारून कॅच धरला आहे आयुष्यपत कडक। आणि आपला शुभमन गिल त्याचं तर जेवढं कौतुक करेल ना तेवढं कमी आहे। हे म्हणजे पहिल्या टेस्टला पण आहे ना तो 140च्या आसपास आहे ना स्कोर केला ह्या, आणि सेकंड मॅचला पण आहे ना तो आहे ना पहिल्या मॅचला 260 का काय केलता आणि आत्ता पण आहे ना फर्स्ट इनिंगला पण तो आहे ना 160 का काय केला। आणि खरंच बॅटिंग तो मस्त केला आहे। आणि आतापर्यंत जे जमलं नव्हतं कुठल्याच प्लेअरला की आहे ना बर्मिंगहम आहे ना या स्टेडियममध्ये आहे ना मॅच जिंकता आलेलं नाही, पण शुभमन गिलच्या युवा टीमनं आहे ना ते करून दाखवलं। ह्याच्या आधी लय मोठे प्लेअर होते, लेजंड प्लेअर। 58 वर्षानंतरनं एवढी मोठी भारत टीम एवढे मोठे प्लेअर असून आहे ना
ती बर्मिंगहम ह्या स्टेडियममध्ये जिंकायला आहे ना 58 वर्ष आहे ना लागलं. हे काय जोक नाही, पण शुभमन गिल आहे ना त्याच्या दुसऱ्याच मॅचला आहे ना हे रेकॉर्ड आहे ना त्याच्या नावानं केलेलं आहे. जे कुणाला जमलं नाही ते भावानं करून दाखवलं. आणि खरंच शुभमन गिलचा आहे ना शुभ आरंभ सुरू झालेला आहे आणि त्याला पुढं असंच आहे ना यश मिळावं. आणि तो असंच आहे ना टीम इंडियासाठी आहे ना कंटिन्यू बॅटिंग बॉलिंग कॅप्टनशिप आहे ना तो आहे ना करत राहावं. आणि सगळे बॉलर बॅट्समन टीम एफर्ट ज्याला म्हणतात ना तसं केलेलं आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि भारताने आहे ना 336 रनाने आहे ना एवढ्या मोठ्या स्कोरनं आहे ना ही मॅच जिंकलेली आहे. आणि भारताकडून आकाशदीपनं 5 विकेट घेतले, सुंदरनं 1 घेतलं, DSP मोहम्मद सिराजनं आहे ना 1 घेतला आणि रवींद्र जडेजानं 2 विकेट घेतले आणि प्रसिद्ध कृष्णा भावानं पण 1 विकेट काढलेला आहे. आणि इकॉनॉमी पण मस्त आहे. पण गिव मी 1 चान्स भावाला. आता पुढच्या मॅचला चान्स भेटेल की नाही काय माहीत नाही. दोन्ही मॅचला भावानं काही बॅटिंग केलेलं नाही, पण हा मुवमेंट आहे ना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. 58 वर्षानंतर ना भारत टीम बर्मिंगहम ह्या स्टेडियममध्ये जिंकलेली आहे. तर आज सोशल मीडियामध्ये एकच आहे ना राहील, बर्मिंगहममध्ये आहे ना शुभमन गिलच्या युवा टीमनं आहे ना इतिहास केलेला आहे. हाच आहे ना विषय असणार आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.